जय भीम गाईज. तर खूप जण मला म्हणत होते की तुझं फेसवर खूप पिंपल वगैरे आले. सो आता बेसिकली मी तुम्हाला सांगते काय झाले. सो मी जे नाही का सिरम फेस वॉश वापरून माझं फेस एकदम क्लीन झालं होतं. बट माझ्या वर्गातल्या मुली म्हणत होत्या तुझा चेहरा पहिल्यापेक्षा खूप चांगला झाला आहे नाही का, तुझे पिंपल गेलेत. सो भाई लागली नजर घ्या. झालं चांगलं तोंडाचं वाटवं झालं माझ्या. नंतर बघा आम्हाला बड्डेला यायचं होता. सो बघा आमचा गुबू कसा करतोय. पप्पाच्या गाडीवर बसलाय आणि काय म्हणतोय बघा. कोणाची तुझी कोणाची आहे तू घेतलीस. आमच्या गुबूनी नवीन गाडी घेतली आणि गुबूला गाडी पण चालवता येते. अशा लेकराला स्कूटी चालवता येतील, मला अजून येत नाही. सो आता मला गुब्याकडूनच स्कूटी शिकावं लागेल. आता गुब्याचा आणि चेंडूचा भाईचारा बघा किती आहे. दोघांचा भाईचारा बाई एवढा आहे ना. आणि नंतर तिथं पोहोचलो. आम्हाला पहिलं घरच सापडत नव्हतं. बट फायनली आम्हाला घर सापडलं, कारण आम्हाला माहितीच नव्हतं कुठे आहे त्यांचं घर. सो मग पण माझी बहीण बाई स्नॅप काढायला थांबली होती तिथं. नंतर केक वगैरे कट झाला. नंतर केक कट केल्यावर तिथे ते उडवलं आणि भाई सगळं माझ्या बहिणीच्या अंगावर उडालं. तिचे केस वगैरे खराब झाले त्याच्यामुळं. नंतर मग जेवायला बसलो आणि मला तर खूप जास्तच भूक लागली होती, कारण मी कॉलेजवरून आल्यावर डायरेक्ट बड्डेला आलते. आणि नंतर मग जेवण वगैरे केलं आणि नंतर घरी यायला निघालो. सो असा आता आजचा दिवस. ओके बाय.